गणेशोत्सवादरम्यान आपण अष्टविनायकामधील एकेका गणपतीबद्दल गणरायाबद्दल रोज जाणून घेतो आणि आज जाणून घेणार आहोत अष्टविनायकातला तिसरा गणपती म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पालीचा बल्लाळेश्वर। गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं। बल्लाळेश्वराची मूर्ती 3 फूट उंच आहे। एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती विराजमान आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। सोंड डावीकडे वळलेली आहे। मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी आहे। त्यावर रिद्धी सिद्धी दिसून येतात। मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरे जडित आहे। या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच गणपतीची मूर्ती आहे। हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्य उदयाच्या वेळी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडावी अशाच प्रकारे मंदिराची रचना करण्यात आली। मंदिर पूर्णपणे दगडी आहे। दगडांना शिशाच्या रसानं एकमेकांसोबत चिकटवण्यात आलंय। साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो, मात्र बल्लाळेश्वराला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो। भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं। त्यानंतर त्यानं गजाननाचं स्मरण केलं। बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिलं। पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीनं सांगितलं, अशी आख्यायिका इथे सांगितली जाते।